खिडकी उघडूया सर. विषय कसा आहे माहिती आहे का, एकदम 5व्या मजल्यावर घर असल्यामुळं काय होतं माहिती आहे का, सगळं असं इकडंच पाणी येतं, त्यामुळं खिडकी बंद करायला लागते. तर आता आमच्या खिडकीपासून व्ह्यू आहे बाई. आणि आपली बाल्कनी पण थोडीशी उघडूया, थोडासा एअर पास होत आहे. बाल्कनी बाकी आमची बाल्कनी आहे बाई. हे पुढं आर्यन स्कूल आहे, त्या दोघांच्या मध्ये खंडोबा टेकडी आहे. बाकी असा व्ह्यू आहे. तर आता बाल्कनी उघडली आहे. पण काय म्हणा, एक सुख मात्र खतरनाक असतं बरं का. काय माहिती का, म्हणजे भर दुपारचं बाहेर पाऊस पडत असताना जर तुम्ही पडदे लावून झोपण्याची मजा आहे ना बाई, ही मजा तुम्हाला कुठंच भेटणार नाही. मॅव काय ब्रो, जेवण आहे, पाणी दिलं, आता काय करू, तुला फिरवून आणू. हे मांजर तर आमचंही काय पण आहे, त्याला वाटतं तो माणूस आहे बाई. त्याला ताजं पाणी लागतं आणि एकदम कडक जेवण लागतं, कडक. सो विचार असा चाललाय, म्हणजे आबायाला अजून 1 तास आहे, मग ती येणार, मग जेवण बनवणार. त्यापेक्षा मीच बनवतो ना ब्रो. सो भात टाकूया. तिच्यापेक्षा खतरनाक जेवण मी बनवत नाही बरं का. म्हणजे जेवण मला येतं बनवायला, सगळं येतं. म्हणजे भाकरी पण येते, पण भाकरीला थोडासा वेळ लागतो मला. पण चपाती येते मला. प्रॉपर जेवण बनवतो बाई मी सगळं. आणि जेव्हा मी नॉनव्हेज खात होतो ना, नॉनव्हेज म्हणजे मला नॉनव्हेज सोडून झालं 4-5 वर्ष, माळ घालून 4 वर्ष झालं, नॉनव्हेज सोडून 5 वर्ष झालं. पण जेव्हा मी भाई करायचो ना, सगळ्यात बाप लेवलचं नॉनव्हेज करायचो. पण आता मी झालेलो आहे व्हेजिटेरियन. तर तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आधी सगळ्यात आधी धुवून घ्यायचा आहे, मस्तपैकी धुवून घ्यायचा आहे तांदूळ, मस्तपैकी बरं का, साधा सुद्धा नाही, मस्तपैकी. तर कुकर लावलेला आहे. मी जेव्हा सगळ्यात आधी माझ्या आयुष्यातली पहिली भाजी केलेली का नाही, तेव्हा मला माहित नव्हतं की भाजी कशी करतात. म्हणजे बाहेरची लिफ्ट वाजली का नाही, होप्या भोंगती बेकार. मग जो पण दरवाज्यात नाही तो सगळ्यात आमच्या दाराकडे असं बघतो. तर बाई 1 मिनिट. तर त्या भाजीत का नाही, हाताला मिळेल ते टाकलेलं, म्हणजे मसाले बिसाले जेवढे पण आणलेले, मला माहित नव्हतं प्रॉपर किती मसाले, सगळं टाकलेलं, सगळं टाकून दिलेलं त्याच्यात. आणि त्याच्यानंतर जे झालेलं का नाही, पहिली भाजी बाई, आणि असली झालेली का नाही, फेकून देऊशी वाटत होती. उलट बाई खराट चार काय, म्हणजे ती भाजी होती का काय होती काय माहित नाही. गप गेलो. मग मस्तपैकी बाहेरून चायनीज आलं, मारला ना ताव मेरी जान. मग मी विचारलं फोन करून माझ्या घरी आईला की भाजी कशी करायची, माझ्या माईला मी विचारलं ब्रो रॅपर. मग माझ्या आई नीट सांगितलं की हे असं बेसिक टाक आणि दे सोडून बाई. आणि मग मी बनवायला शिकलो जेवण. चला कांदा बिंदे कापून घेऊ, पहिलं भाजी बघू काय. तिला माझ्या आजची डाळ, म्हणजे तिच्या अंकिताला माझ्या आजचा डाळ कांदा खूप आवडतो, पण आता मसूरची डाळ नाही आहे ब्रो. मग आता आपण वेगळं काहीतरी बनवूया, युनिक. सो डाळ नाही आहे, बटाटा आहे. तर आपण बटाट्याची भाजी बनवू आज. बटाटा बाई, कांदा कापताना विषय होतो बरं का बाई, डेंजर. कळलं का बटाटा सोलू, कापू आणि पाण्यात टाकू. तो तेल गरम केलेला आहे, विषय
आता बटाट्याचे असले रापची भाजी बनवतो का नाही भाई, राडे घालतो राडे. सगळं आधी जिरं, तेल गरम झालं नाही, तुडतुड तुडतुड आलं पाहिजे. तुडतुड तुडतुड नाही आलं, आता यायला लागलं म्हणजे आता तेल गरम झालंय. नाव तुडतुडी जाऊन मोहरी, वाईच हिंग, चटाक, वाईच कढीपत्ता टाकून पळून जायचं. नो ब्रो, मर्द कढीपत्ता से नहीं डरता. थोडीशी कढीपत्ता आणि नाव आठवणा बघा, हे टाकलंय, हे नाव आठवणा याचं काय, कढीपत्ता आहे काहीतरी म्हणतात बाबा, विसरलो. थोडासा गॅस कमी, थोडासा डुलू डुलू करायचं, स्वतः पण डुलू डुलू. मग हाणायचा कांदा, हाणायचा, मग हाणला का कांदा हाणायचा, मग मस्त कांदा हाणायचा बघा. कोथिंबीर, दॅट्स द वर्ड, कोथिंबीर. आता कांदा टाकला, आता कांदा परतून घेऊ मस्तपैकी कांदा. कांदा हलका हलका ना असा लाल झाला पाहिजे. कांदा जेवढा तुम्ही चांगला भाजाल का नाही तेवढी, आणि बायको आलेली आहे तेवढा चांगला. गॅस कमी करू, बायकोचं वेलकम करू. लेट्स गो. इथली लाईट बंद, काच. पधारो मारो देश रे, पधारो मारो देश रे, मारा हिबडी में नाचे मन मोर. तर कांदा हलका हलका लाल व्हायला लागलाय ब्रो. गॅस वाढव ना. अरे तो आले म्हणून कमी केला. कसं आहे बाई, आले आले लगेच गॅस वाढवू नाही. हा बघ, तू चांगलं जेवण बनवते का? मी नवीन रेसिपी म्हणून बटाटा बनवतोस का? नवीन काय? अगं म्हणजे गायजन ना, मी बटाटा केलेला माहित नाही ना, त्यांच्यासाठी नवीन. बंद आहे गॅस. भात झालाय, भात झालाय. दूध आणायचं होतं मला. मला वाटलं दूध आणशील तू. रिक्षावर नाही थांबला मला जरा. ओके. कांदा बघा, कांदा कसला परतवलाय बघा ना बाई, बघा ना बाई. अरे बाई, वा वा, एक नंबर. कांदा कसा भाजलाय? 100 पैकी 100 मार्कात आपल्याला. नाही नाही, कच्चा आहे अजून. शेंगदाण्याचं कूट बनव ना. ह्याच्यात नाहीये, ते एकदम पाणीदार लागत. त्याशिवाय तुला मी बनवते तशी छान भाजी बनवायची आहे ना. बर बर, छान भाजी चालतंय बाई. भाजलाय कांदा व्यवस्थित? नाही, अजून सोनेरी गोल्डन कलर होतो त्याचा. गोल्डन? हा कच्चा आहे. एवढं मोठं मोठं कापलंय. ए, दिस इज अविनाश काइंड रेसिपी. पातळ भाजी बनवते का सुकी? थोडीशी पातळ, थोडीशी सुकी बनव. थोडीशी सुकी, थोडीशी पातळ, मीडियम बनवतोय. सुकी पातळ. सामान आपण ठेवूया बाकीचं. आता ही कूट बनवा लागले, तोपर्यंत आपण रेसिपी पुढे नेऊया. तर थोडीशी भाजू दे की. भाजलं की नाही, हे भाजलंय. त्याच्यातनं थोडी कोण अख्खा सांगितलं? पांढरा पांढरा दिसतंय सगळं. कांदाच पांढरा होता तो. बस. तू असं फरक का करायला लागलाय कलर मध्ये? पांढरा कांदा असू शकतो. त्याला काळा कर, काळा लागतो तो. अगं येऊ काय, काळा म्हणजे जळलं तो. नाही, जरा गोल्डन. तुला माझ्या हातची भाजी आवडते ना? हो. मग ती अशीच बनवते.
तुला मी इथं सांगितलंय काही जणांना की माझ्या हातचं तिला जेवण आवडतं, तू तर भाई मजाच करायला लागले. बरं हलकी आता हळद टाकायचे आहे का नाही? आपण जर जेवण लवकरच करायला घ्यायला पाहिजे होतं. थोडीशी चटणी, थोडी म्हणून 2 चटणी, थोडासा नाव नसलेला मसाला. मी तुला गंमत देऊ एक मसाल्याची गंमत आहे तुझ्याकडे? अरे माळकरीच्या घरात मटण मसाला. तर सुहाना मसाला टाकला याच्यात. वा 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 वा, एक नंबर बाई. बायलो राडे राडे करणारा विषय झाला. टोमॅटो करेक्ट. टोमॅटो नाही आपल्याला सॉस पाहिजे. टोमॅटो सॉस मी पण भारी बनतो. टोमॅटो नाही होता तो काय? कोथिंबीर नंतर लागणार. तर काय आपली एक महत्वाची गोष्ट राहिलेली बरं का, टोमॅटो राहिला ना बाई. बारीक येतं का तुला बारीक चिरता? मग ते का नाही चिरलंस? अरे कांदा मोठा चिरायचा असतो, त्याच्यामुळे 1.5 तास लागलाय होते. ते आल्यापासून घेतलंस का करायला? घर पण आवडलं. बर, हे तुला सांगायचंय. दाखवलं असशील लगेच आहे ना व्हिडिओ मध्ये. तर त्या ओल्या कचऱ्याच्या पिशवीत टाक हे इथं. तर टोमॅटो गेलेला आहे आतमध्ये. तुम्ही फक्त एकदम मसाला बघा. नाही ना तुम्ही कोम्यात गेले, मा नाव बदलून ठेवा. बघा भाई मसाला बघा ना विराज. मसाला बघा ना, मसाला नादेबाद. एक नंबर रे. तर जेव्हा पण मसाला बनवेल का नाही तेव्हा हलकं ना त्याच्यात पाणी टाकायचं. त्याने काय होतं माहिती आहे का, सगळा एक जीव. हे काय म्हणले माहिती आहे का, हे पकड म्हणली ओ भाजलं, गरमच आहे ते, आणि म्हणली रिॲक्शन ते भाजलेली. पण हे गरम आहे आवा, रिॲक्शन द्यायची काय गरज नाही. अरे तू माझी रेसिपी हे करायला तू माझी रेसिपी खराब करायला लागलीस लगा. मग त्याच्यात अजून मसाले नाही गेला, मला बरं वाटणं झालंय. अजून काय नाही का आपल्या घरात टाकायला? बाय अशीच बनते रेसिपी. हो धनिया डाळ आहे ना, धनिया पावडर ना, चाट मसाला बंद करून ते. उगाच काही टाकू नकोस बाळा, असं सिंपलच चांगलं लागतं जेवण. मी बनवतो. दिस इज माझ्या गुरुनी शिकवलंय. हे माझ्या गुरुनी शिकवलंय मला की घरात जेवढे मसाले असतील तेवढे मसाले टाकायचे. ठेव. आता आपण धने पावडर टाकले. आता आपण टाकतोय किचन किंग मसाला. अरे सिंपल ठेवू की. सिंपलच ठेवलंय. अगं चव एकदाच सेव खा, सेव बघ ना मग तुला कळल. तिथं होती 1760. आता आपण टाकतोय टोमॅटो, आपलं बटाटा. ये मिरची बघा कशी बघा 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 दिसणार नाही तुम्हाला. बघा त्यात कोथिंबीर आणि टाकतो की थांब. हो उकळी आली की कुठं. हो 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 आमची मोठी शेफ म्हणले जरा उकळी आली की
ठेवलेस, काळं करून टाकलेस कढीपत्ता. हा? कढीपत्ता असली बनणार आहे ना आता भाजी खतरनाक. आता थोडंसं आपण कूट टाकू, थोडंसं एवढंच, म्हणजे जास्त थोडं. कुटाचं आणि आंबाचं खूप गहिरं नात आहे. कुठल्याही भाजीत कूट नसेल तर तिला खपत नाही. मीठ टाकायचं आहे. नाईस पॉइंट. एवढा मोठा जो बटाटा चिरलाय तो शिजायला किती वेळ जायला अजून? थोडं पाणी टाकलं पाहिजे. घे बरं जरा पाणी. यात नाही तर मी भरून ठेवलं. म्हणजे सुधरतच नाही ना मी अशी शांत उभी आहे तर काहीतरी काम. मग माय रेसिपीज इंटरप्ट यू. माय रेसिपीज इंटरप्ट यू. मग दॅट इज वाय आय एम गिव्हिंग वर्क यू. तर आता आपण सगळं साहित्य साईडला ठेवायचं आहे, कारण किचन कट्टा नेहमी स्वच्छ ठेवा. किचन कट्टा मी स्वच्छच ठेवतो बाबा. तर आता थोडंसं पाणी टाकले त्यात, आणि आता आपण चवीनुसार मीठ पण टाकूया. पाहुण्यांनो माझ्या पाहुण्यांनो, चवीनुसार मीठ टाकूया. आपला भात बटाट्याची भाजी इज रेडी नाव. काही अशी दिसते. वाव. ऐक ना, बोल. चपाती पण बनवूया आज. आपण भात आणि बटाट्याची भाजीच खायची आहे आज मला मी चपाती पण बनवतो, पण आता तसं हे नाहीये ना. कशी बनवतात चपाती? आधी पीठ घेतात. कसलं पीठ घेतात? कसल्या पिठाची बनती चपाती? ज्वारी, आपलं गहू. गव्हाच्या पिठाची बनते. गहू घ्यायचं, मळायचं चांगलं एकजीव करायचं आणि लाटायचं आणि टाकायचं. होपो. झाली का? तर भाजी. ओ माय गॉड, बघा भाजी कसल्या रावा झाली ना. सुंदर स्मेल येतो, सुंदर. आणि पकला ना बटाटा. कसं भाई, आपला विषयच खोल आहे ना, म्हणून तर पृथ्वी गोल आहे. वाय, खतरनाक बनवलंय भाजी, खतरनाक. तर आता होणार आहे जजिंग. चाय भी कर रही है तो वहाँ जो लोग बैठते हैं 20, 25, 30, 40 पुराने पास आउट कर जा. खूप भारी झालंय. अभी एक बात पहुंच गई. खूप भारी बनलेली आहे भाजी. आपण ट्राय करूया. झणझणीत झालंय विषय. कराड कोल्हापूर आठवले भाई. एक नंबर भाजी. टॉपचा विषय, टॉपचा.